हॅलो स्टुडंट, दिस इज मालदुरे सर. ॲक्च्युली आजचा लेक्चरला म्हणजे आज जे आपण लेक्चर बघणार आहे, तर हे जे लेक्चर्स आहे हे रिव्हिजन लेक्चर्स आहे आणि स्टुडंटच्या डिमांड्सवर आहे. सो बऱ्याच स्टुडंटचे मला कमेंट्स असायचे, त्यानंतर व्हॉट्सअपला मेसेज असायचे, सर की डिफरन्शिएशनचं रिव्हिजन लेक्चरचं द्या आम्हाला एक, म्हणजे डिफरन्शिएशन एवढा मोठा जो लेसन्स आहे याला थोडंसं आम्हाला कॉम्प्रेस करून द्या. जसं की माझी ओल्ड स्टुडंट असायचे, एक्स स्टुडंट होते, त्यांचीसुद्धा मला रिक्वेस्ट होते का सर आता आम्हाला डिफरन्शिएशन्समध्ये थोडीशी रिव्हिजन्स पाहिजे, सो दॅट आम्हाला लाईफ लाँग डिफरन्शिएशन लक्षात राहील. सो स्टुडंटच्या डिमांड्सवर मी आज तुमच्यासमोर डिफरन्शिएशनचे एक रिव्हिजन लेक्चर्स घेऊन येतो आहे. ठीक आहे. सो गाईज, ॲक्च्युली डिफरन्शिएशन्स काय होतं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की डिफरन्शिएशन म्हणजे काय असते, डिफरन्शिएट करणं. डिफरन्शिएट करणं म्हणजे काय असते, पार्ट करणं. ठीक आहे. सो आता डिफरन्शिएट कसं करायचं, आता सपोज करा एक छोटासा दरवाजा आहे, जसं की तुम्ही ऑब्झर्व करू शकता की हा जो आहे हा आपला क्लासचा दरवाजा आहे, हा जो आहे हा आता आपल्या क्लासचा दरवाजा आहे. ठीक आहे. सो आता हा दरवाजा आहे, ह्या दरवाजामधून मला काय करायचं आहे हो, एक पाईप आणायचं आहे. त्या पाईपची लेंथ आहे 20 फूट. त्या पाईपची लेंथ किती आहे, 20 फूट. ठीक आहे. सो आता हा एक दरवाजा आहे, हा दरवाजा एक ओपन आहे. सो मला बाहेरून काय करायचं आहे, एक पाईप आणायचं आहे, इकडून मला असं एक पाईप आणायचं आहे. हा जो पाईप आहे मला असा हा टोटल कॅरी करत असा आणायचा आहे. मला एक सांगा, ह्या दरवाजा जो आहे हा दरवाजा किती फूट आहे, जास्तीत जास्त 3 फूट आहे. त्या पाईपची लेंथ किती आहे हो तुमची, 20 फूट आहे. तो पाईप कशासाठी आहे, हे जे आपल्याला खिडकी आहे ना क्लासवरच्या, या खिडकीला पडदे लावायचा तो पाईप आहे. तर मला एक सांगा, तो जो डायरेक्ट जो पाईप आहे 20 फूटचा मी असा खांद्यावर घेऊन आतमध्ये घेऊन येऊ शकतो का, म्हणजे ह्या दरवाज्यामधून तो जो पाईप आहे तुमचा टर्न होणार का, शक्यच नाही आहे. मग आपण तो पाईप डिरेक्टली आणू शकत नाहीत, मग आपण काय करू शकतो आहे, मग मी काय करणार, त्या खिडकीचं मेजरमेंट घेणार. ती खिडकी किती फीट आहे तर मी ती मोजतो आहे, काय खिडकी आहे ती का जवळपास 6 फूट. तर मी काय करेल हो, तो जो 20 फूटचा जो पाईप आहे त्याला मी तुकडे करणार, सो दॅट तो पाईप काय व्हायला पाहिजे, ह्या दरवाजामधून आतमध्ये यायला पाहिजे. डिफरन्शिएशनचा कन्सेप्टसुद्धा अगदी काही सेम आहे. डिफरन्शिएशनचा कन्सेप्ट म्हणजे काय असते, डिफरन्शिएट करणं असते. डिफरन्शिएशनचा कन्सेप्ट म्हणजेच काय आहे, डिफरन्शिएट करणं असते. डिफरन्शिएशनचा कन्सेप्ट म्हणजेच काय, तुमचं डिफरन्शिएट करणं आहे. आणि डिफरन्शिएट करणं म्हणजे काय असतंय, पार्ट करणं असते. डिफरन्शिएट करणं म्हणजे काय असतंय, पार्ट करणं असते. सो आता आपण काय करणार, जसं की आता आपण हे कन्सेप्ट तुम्हाला सांगितलं, डिफरन्शिएशन म्हणजे एक 20 फुटाचा पाईप होता, तुम्ही खांद्यावर घेऊन येऊन राहिलो होतो, तो पाईप मला या दरवाजामधून आतमध्ये आणता येत नव्हता. तर मग मी काय केलं, त्याला डिफरन्शिएट केलं. ठीक आहे. त्याला काय केलं, पार्टमध्ये डिवाईड केलं आणि ते पाईप्स आतमध्ये आणले आणि मी काय केलं हो, हे जे विंडोज होते त्या विंडोजला पडदे केले. ठीक आहे. सो सेम जो कन्सेप्ट आहे हा आपण मॅथमॅटिक्समध्ये यूज करणार आहे. डिफरन्शिएट म्हणजे काय करणार आहे, फंक्शनवर यूज करणार आहे. डिफरन्शिएशन कोणावर यूज करायचं असते, फंक्शनवर यूज करायचं असते. ही पहिली गोष्ट डोक्यात घ्या. डिफरन्शिएशन कोणावर यूज करायचं असते, फंक्शनला. आणि फंक्शन कसं लिहायचं असतं, जसं की स्टँडर्ड जो फॉर्म आहे y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, हा एक स्टँडर्ड फंक्शनचा फॉर्म आहे. y इक्वल्स टू एफ ऑफ एक्सला आपण काय बोलतोय, फंक्शन फॉर्म. मीन्स y इज एक्सप्रेस इन टर्म ऑफ एक्स. याचं मिनिंग काय असतंय, y इज एक्सप्रेस इन टर्म ऑफ एक्स. y इज एक्सप्रेस इन टर्म ऑफ एक्स मीन्स y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. मीन्स त्याचं मिनिंग काय झालंय, y इज एक्सप्रेस इन टर्म ऑफ एक्स. वायला एक्सच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलेला आहे हो. मीन्स वायला कोणाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करू शकता, एक्सच्या रिस्पेक्टमध्ये. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लाईक हा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स याचं मिनिंग काय असते, डी डी एक्स असते. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सचं मिनिंग काय असते, डी डी एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वायला कसं लिहायचं, डी डी वाय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटाला कसं लिहायचं, डी डी थीटा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टीला काय लिहायचं, डी डी टी. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा जो रिस्पेक्ट आहे ग, हा रिस्पेक्ट दोन्ही साईडला द्यायचं. ए बाबू मोशा आहे, हा जो डिफरन्शिएशनचा जो रिस्पेक्ट आहे हा दोन्ही पण साईडला द्यायचा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय इक्वल्स टू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आर एच एस मीन्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एफ ऑफ एक्स. नाउ डी डी एक्स ऑफ वाय इट कॅन बी रिटर्न ॲज डी वाय बाय डी एक्स. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असते, एफ डॅश ऑफ एक्स. नाउ हा जो एफ डॅश ऑफ एक्स आहे, सिंगल डॅश काय रिप्रेझेंट करतं, फर्स्ट ऑर्डर डिफरन्शिएशन. मीन्स डबल डॅश काय रिप्रेझेंट करणार, सेकंड ऑर्डर डिफरन्शिएशन. डी वाय बाय डी एक्स याला कसं रेट करायचं का दीदी,
डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. ए दीदी, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. ए बाबा बघ, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. सो dy बाय dt असेल तर कसं रीड करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. dx बाय डी थिटा असेल तर कसं रीड करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू थिटा. dx बाय dt असेल तर कसं रीड करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टी. dy बाय डी थिटा असेल तर कसं रीड करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू थिटा. हे काय असतं, या फॉर्ममध्ये गाईस तुम्हाला काय करायचं असतं, रीड करायचं असतं. ॲक्च्युली मी तुम्हाला इथे डिफरन्शिएशनची हिस्ट्री फारशी एक्सप्लेन करून दिलेली नाही आहे, बिकॉज रिव्हिजन लेक्चर्स आहे. नाव मी डिरेक्टली तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं डिफरन्शिएशनचं कसं असतंय आणि डिफरन्शिएशन कोणावर यूज करायचं असतं आणि कुठल्या फॉर्ममध्ये करायचं असते. आता प्रश्न पडेल, सर हा ॲबडॅश एक्स ॲक्च्युली काय आहे, फंक्शनचं डिफरन्शिएशन आहे. काय आहे, फंक्शनचं डिफरन्शिएशनचं आहे. आणि फंक्शन कुठले कुठले असतात हे तुम्हाला माहीत आहे गाईज. फंक्शन कुठले कुठले असतात तुम्हाला माहिती आहे. फंक्शन कुठले कुठले असतात, एक्सपोनेन्शियल फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन्स, हे सर्व फंक्शनचे टाईप्स आहेत. ठीक आहे. आणि या फंक्शन्सला त्याचे डिफरन्शिएशन असणार. जसं की अल्जेब्रिक फंक्शनमध्ये एक आपल्याकडे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले होते. मी तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले ओरली बोलून दाखवतोय, बोर्डवर काही लिहित नाही आहे. ठीक आहे. सो म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला रिवाईज करता येईल. सो बघायचं, पहिला जो डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला होता तुमचा एक्स रेस टू पॉवर एन, म्हणजे कॉन्स्टंट रेस सॉरी व्हेरिएबल रेस टू पॉवर कॉन्स्टंट. सो एक्स रेस टू पॉवर एनचं डिफरन्शिएशन काय असायचं, एन इंटू एक्स रेस टू पॉवर एन मायनस वन. गाईज बरोबर, जस्ट अ सेकंड. ओके. सो काय असायचं, एक्स रेस टू पॉवर एनचं डेरिव्हेटिव्ह काय असायचं, एन इंटू एक्स रेस टू पॉवर एन मायनस वन. सेकंड असायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू पॉवर एक्स. ए रेस टू पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असायचं, ए रेस टू पॉवर एक्स लॉग ए, मीन्स कॉन्स्टंट रेस टू पॉवर व्हेरिएबल आहे. ठीक आहे. अगोदरचं काय असतं, व्हेरिएबल रेस टू पॉवर कॉन्स्टंट. एक्स रेस टू पॉवर एन याला बोलायचं व्हेरिएबल रेस टू पॉवर कॉन्स्टंट. याचं डिफरन्शिएशन एन इंटू एक्स रेस टू पॉवर एन मायनस वन. ए रेस टू पॉवर एक्स कॉन्स्टंट रेस टू पॉवर व्हेरिएबल, याचं डेरिव्हेटिव्ह असायचं ए रेस टू पॉवर एक्स लॉग ए. देन ई रेस टू पॉवर एक्स स्टँडर्ड एक्सपोनेन्शियल फंक्शन, याचं डेरिव्हेटिव्ह असायचं ई रेस टू पॉवर एक्स. बरोबर. देन वन बाय एक्सचं डिफरन्शिएशन मायनस वन बाय एक्स स्क्वेअर. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट विल बी झिरो. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, कॉस एक्स असतोय, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स टॅन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. गाईज आठवतं ना सर्व, हे सर्व फॉर्म्युले. सो हे फॉर्म्युले इम्पॉर्टन्स आहे, फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे तर तुम्हाला एक बेसिक फॉर्म्युले होते, ह्याच्याशिवाय डेरिव्हेटिव्हचं पान पण हलत नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, काही फॉर्म्युले ऑलमोस्ट सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. सो मी जस्ट तुम्हाला फॉर्म्युले रिवाईज करून दिले गाईज आणि पुढे जातोय. ॲक्च्युली डेरिव्हेटिव्हमध्ये काहीतरी रूल्स आहे, ते रूल्स आता आपण बघणार आहे. एवढा डेरिव्हेटिव्हमध्ये काही रूल्स आहे, ते रूल्स आता आपण बघणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट रूल आहे, आपण सपोज करूया यू अँड व्ही आर दी फंक्शन ऑफ एक्स. तुम्हाला माहिती आहे यू व्ही काय म्हणतो मी तर. ठीक आहे. सो यू अँड व्ही आर दी फंक्शन ऑफ एक्स. दॅट मीन्स यू अँड व्हीला तुम्ही कोणाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करू शकता, ओनली एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करू शकता. यू अँड व्ही आर दी फंक्शन ऑफ एक्स. दॅट्स वाय यू कॅन डिफरन्शिएट दिस फंक्शन ओनली विथ रिस्पेक्ट टू एक्स. गाईज आर यू रीडिंग मी. ठीक आहे. सो सपोज करा, जर सम ऑफ फंक्शन्स आहे, यू व्हीची ॲडिशन्स आहे, त्याला डिफरन्शिएट करायचं तर कोणाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करावं लागेल, फक्त एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करावं लागेल. सो डी डी एक्स सम ऑफ टू फंक्शन्स. सो कसं लिहायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मीन्स डी डी एक्स ऑफ यू प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन मीन्स डी डी एक्स ऑफ इज. गाईज आर यू रीडिंग मी. सो कसं करायचं असतं, सम ऑर डिफरन्स ऑफ टू फंक्शन असेल तो सो दॅट सिच्युएशन यू कॅन सिम्पली सेपरेट द डिफरन्शिएशन ऑन इंडिव्हिज्युअल फंक्शन सो दॅट हिअर वी कॅन यूज द फॉर्म्युला फॉर द डिफरन्शिएशन. ओके. ठीक आहे. सो काय करायचं असते, जर सम ऑर डिफरन्स ऑफ टू फंक्शन असेल आणि त्याला जर आपल्याला डिफरन्शिएट करायचं असेल तर काय करायचं असते, सर्वात प्रथम आपल्याला त्याला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचं असते सो दॅट आपण फॉर्म्युलेशन यूज करू शकतो. हा झाला फर्स्ट फॉर्म. सपोज करा आता इथे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन्स होत आहेत, आपण डिफरन्शिएट सेपरेट केलं. सपोज करायचं कधी इथे प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स आहे पण याला डिफरन्शिएट करायचं आहे. मग डिफरन्शिएट कोणाच्या रिस्पेक्टमध्ये करणार, ज्या फॉर्ममध्ये फंक्शन असेल. यू व्ही कशाचं फंक्शन आहे, एक्सचं. सो यू व्हीला कोणाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करणार, फक्त आपण एक्सच्या रिस्पेक्टमध्ये. आणि त्याचं डिफरन्शिएशन कसं असते बघा दिदी. एवढा
first function into derivative of second. Now first function is here u, second function is here v. So in case of product rule for the differentiation, how is it? So first function into derivative of second plus second function into derivative of first. It is most easy rule, नथिंग टू रिमेंबर दॅट. ठीक आहे. सो बघा काय करायचं असते, फर्स्ट फंक्शन इंटू डेट ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेट ऑफ फर्स्ट, हा झाला तुमचा प्रोडक्ट रूल. ठीक आहे, अगदी सोपं आहे. फक्त भाऊसाहेब डोक्यामध्ये एकच गोष्ट ठेवायची, जो फंक्शन्स आहे त्याचा व्हेरिएबल आणि ज्याच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करताय तो व्हेरिएबल सेम असायला पाहिजे. यू वी आर द फंक्शन ऑफ एक्स, सो इज डिफरन्शिएशन मस्ट बी विथ रिस्पेक्ट टू एक्स. गाईज क्लिअर? ठीक आहे. थर्ड आहे तुमचा कोशंट रूल, यू बाय व्ही, याला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे मी तुम्हाला ते डॉक्टर नर्सची गोष्ट सांगितली होती. ठीक आहे. सो आता काही ते डॉक्टर नर्स काही आणत नाही मिळते, तसे कोविड सुरू आहे सध्याचा सीझन, जो त्या डॉक्टर नसल्या सुल्यात करू देते काय करायचं आहे तर बघ काय असतंय क्वोशंट रूल, डिनोमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. सो डिनोमिनेटर इज हिअर व्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर किती होणार, डी बाय डी एक्स मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स, टोटल डिवायडेड बाय डिनोमिनेटर स्क्वेअर, दॅट्स वाय व्ही स्क्वेअर. हा झाला तुमचा क्वोशंट रूल. आणि एक फोर्थ रूल आहे, सपोज करा एक फंक्शन आहे ग, ठीक आहे भाऊसाहेब, त्याला कुठल्या तरी स्केलरनी मल्टिप्लाय केलं आहे, स्केलर मीन्स कॉन्स्टंट, आणि याला डिफरन्शिएट करायचं आहे. फंक्शन कशामध्ये, एक्स. सो डिफरन्शिएट कोणाच्या रिस्पेक्टमध्ये होणार, फक्त एक्सच्याच रिस्पेक्टमध्ये होणार. सो के इज द कॉन्स्टंट. सो हा कॉन्स्टंट जेव्हा फंक्शनसोबत येईल रे तेव्हा नेहमी डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतोय. जेव्हा कॉन्स्टंट एकटाच येईल तेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो असतोय. एक लक्षात ठेवा, जर मी जर असं म्हटलं का डी डी एक्स ऑफ के काढ, वेअर के इज द कॉन्स्टंट, दॅट सिच्युएशन डिफरन्शिएशन विल बी झिरो. But in some situations this k come with the any function, so we can take k as the outside of the differentiation. ठीक आहे. तर हा जर कॉन्स्टंट कुठल्या फंक्शन सोबत येत असेल तर हा कॉन्स्टंट आपण काय करायचं, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढायचं, फक्त फंक्शनला डिफरन्शिएट करायचं, म्हणजे डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. हे ॲक्च्युली ही, त्यामुळे हे बरोबर लक्षात ठेवायचं, हे टोटल बेसिक आहे. ठीक आहे. ह्याच्या बेसिक्सवर एक्झाम्पल्स पण असतात. ठीक आहे गाईज. सो एक्झाम्पल्स म्हणजे तुम्हाला 12thला जर बघायचं असेल तिथे हा जो आहे 11thला मी तुम्हाला एक एक एक्झाम्पल सांगून देतो आहे प्रत्येक टाईपला. ठीक आहे. सो आपण पुढे जाऊया मग नंतर. सो क्वेश्चन असं आहे, डिफरन्शिएट एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 5 साइन एक्स विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. ठीक आहे. सो बघा दिदी, हे बघा दिदी काय म्हणतो, तुला डिफरन्शिएट करायला सांगितलं आहे, हे फंक्शन्स आहे, हे फंक्शन कोणाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायला सांगितलं आहे का दिदी, विथ रिस्पेक्ट टू एक्स. या फंक्शनला आपण सपोज करूया की वाय. सो लेट वाय इक्वल्स टू किती दिसतंय, एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 5 साइन एक्स. ठीक आहे. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे कोणाच्या रिस्पेक्टमध्ये, एक्सच्या रिस्पेक्टमध्ये. सो कसं लिहायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. ठीक आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट एक्स, कोणाचा रिस्पेक्ट द्यायचा, एक्सचा. सो डी डी एक्स ऑफ वाय इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ आर एच एस, एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 5 साइन एक्स. बरोबर. नाव आता डी डी एक्स ऑफ वाय मीन्स काय झाले, ते डी वाय बाय डी एक्स आहे. डेरिव्हेटिव्ह प्रत्येक प्लेसला सेपरेट करतोय. इथे फर्स्ट फंक्शन एक्स स्क्वेअर, सो डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3x. 3 इज द कॉन्स्टंट विच इज कम विथ द फंक्शन, दॅट्स वाय 3 कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. सो डी डी एक्स ऑफ एक्स होते प्लस 5 साइन एक्स, 5 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. सो 5 इंटू डी डी एक्स ऑफ साइन एक्स येतोय. गाईज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स, ॲक्च्युली इथे कुठला फॉर्म्युलेशन यूज होणार तुमचं, डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू पॉवर एन, काय असतं एन इंटू एक्स रेस टू पॉवर एन मायनस 1. अकॉर्डिंग टू दिस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर विल बी सिम्पली ट्वाइस एक्स मायनस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा किती होतं आहे रे बाबा, 1 होतं आहे प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, कॉस एक्स झालेलं आहे. दॅट्स वाय डी वाय बाय डी एक्स नथिंग बट द ट्वाइस एक्स मायनस 3 प्लस 5 साइन एक्स. हे होणार तुमचं डी वाय बाय डी एक्स. कळलं का? ठीक आहे. या पद्धतीने काय झालं, आपण ॲडिशन रूल यूज करू शकतोय. ठीक आहे गाईज. नाव
सेकंड जर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर सबस्ट्रॅक्शन्स वगैरे तेच असते. सपोज करा एक फंक्शन्स आहे डिफरन्शिएट ई रेस टू पॉवर एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, तुला डिफरन्शिएट करायचं कोणाला, ई रेस टू पॉवर एक्स साइन एक्सला, कशाच्या रिस्पेक्टमध्ये, एक्सच्या रिस्पेक्टमध्ये. सो अगेन लेट वाय इक्वल्स टू ई रेस टू पॉवर एक्स इंटू साइन एक्स आहे. बघा पुन्हा प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स आहे, म्हणजे डिफरन्शिएट कसं करायचं, बाय युझिंग प्रोडक्ट रूल करायचं. सो कसं म्हणता येईल इथे तुम्हाला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मिनिंग काय झालं आहे, डी वाय बाय डी एक्स विल बी इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ ई रेस टू पॉवर एक्स इंटू काय होतोय, साइन एक्स होतंय. यूज युअर प्रोडक्ट रूल. सो फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. नाउ डिफरन्शिएट द टर्म ई रेस टू पॉवर एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट एक्स. ऑलवेज रिमेंबर दॅट ज्या फंक्शनला डिफरन्शिएट करायचे, ज्याच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायचे, दोघं पण सेम असायला पाहिजे. सो ई रेस टू पॉवर एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स किती होते हो, कॉस एक्स होते, प्लस साइन एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू पॉवर एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, ई रेस टू पॉवर एक्स. दोन्ही पण प्लेसला बघा ई रेस टू पॉवर एक्स दिसते सेम, कॉमन बनवलं ग, रिमेनिंग किती आलं रे भाऊसाहेब, कॉस एक्स प्लस साइन एक्स. हा झाले तुमचा डी वाय बाय डी एक्स. कळलं का, हे झालं तुमचं मल्टिप्लिकेशन झालं एक्झाम्पल. ठीक आहे, नेक्स्ट जर एक्झाम्पल बघायचं असेल तर एखादं तुम्हाला क्वेश्चनचं एक्झाम्पल सांगतोय. फॉर एक्झाम्पल एक जर बघायचं असेल तर असं म्हणू शकता तुम्ही एक्स स्क्वेअर बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, सो या टाईपचं एक्झाम्पल आहे, किंवा एक्स बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर असं आपण एक्झाम्पल बघूया. सो लेट एक फंक्शन घेतो वाय इक्वल्स टू एक्स बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. कुठला पॅटर्न दिसतो रे बाबा तुला, क्वेश्चन फॉर्म. वाय कोणाच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलेला, एक्सच्या. डिफरन्शिएट कोणाच्या रिस्पेक्टमध्ये करायचं आहे, एक्सच्या. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, दॅट मीन्स डी वाय बाय डी एक्स विल बी इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ किती तर बाबा आर एच एस येतोय, एक्स बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. नाउ यूज युअर कोशंट रूल, डिनोमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी डी एक्स ऑफ एक्स होते, मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर एक्स इंटू डी डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर, टोटल डिवाइडेड बाय डिनोमिनेटर स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर होल स्क्वेअर. नाउ कॅरी आउट द फॉर्म्युलेशन. सो 1 प्लस एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स सिम्पली 1 मायनस एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट, सिंगल कॉन्स्टंट, 1 इज द सिंगल कॉन्स्टंट, दॅट्स वाय सिंगल कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. गाईज एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स, टोटल डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर होल स्क्वेअर. नाउ एक्सपांड दिस टर्म, 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 मीन्स सिम्पली 1 प्लस एक्स स्क्वेअर, मायनस एक्स इंटू ट्वाइस एक्स मीन्स मायनस 2x स्क्वेअर बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर होल स्क्वेअर. नाउ एक्स स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर दॅट मीन्स 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो 1 मायनस एक्स स्क्वेअर बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर होल स्क्वेअर हा असेल तुमचा रिक्वायर्ड डी वाय बाय डी एक्स. कळलं का, ठीक आहे. ॲक्च्युली बेसिक होतं, हा जो पार्ट आहे तुमचा 11th स्टँडर्डला होता किंवा बेसिक होतं. ठीक आहे, सो तुमचं जे खतरनाक डिफरन्शिएशनचं आहे, खतरनाक म्हणजे चांगलंवालं डिफरन्शिएशन कुठं चालू होतं. सो रिव्हिजन करायच्या अगोदर गाईज डिफरन्शिएशन्समध्ये किती पार्ट्स असतात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे, किती टाईप्स आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह करायचं आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला प्रिपरेशन्स करायचं आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला माइंडमध्ये फिक्स ठेवायचं असेल तर तुमच्याकडे पहिले डेरिव्हेटिव्हचे कंटेंट्स काय आहे गाईज हे माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, सो कंटेंट काय असतंय, फर्स्ट जो कंटेंट्स आहे तो कंटेंट्स आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. फर्स्ट जो कंटेंट आहे तुमचा डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, प्रत्येक गोष्ट तुम्हाला पहिले एक्सप्लेन करून देणार आहे. ठीक आहे, सेकंड जो कंटेंट आहे तुमचा डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन्स. ठीक आहे, आणि यामध्येच आपण एक गोष्ट बघितली होती ती म्हणजे सबस्टिट्यूशन्स मेथड. कुठली मेथड बघितली होती, सबस्टिट्यूशन्स मेथड, आठवतं का. त्यामध्ये आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होतं, आतमध्ये अल्जेब्रिक फंक्शन होतं. ठीक आहे, नंतर काय होतं डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन्स. नेक्स्ट जे तुमचं ही कुठली केस होती, डेरिव्हेटिव्ह ऑफ
लॉगॅरिथमिक फंक्शन्स. ठीक आहे. नेक्स्ट कुठली केस होती? डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन्स. आठवतं का? ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. नेक्स्ट काय होतं आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे. आणि नेक्स्ट लास्टवाली कुठली होती? याच्यानंतर आणखी होती डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्टिव्ह अनदर फंक्शन्स. ठीक आहे. आणि एक लास्ट होती हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे गाईज. असे तुमचे 7 नंबर ऑफ केसेस आहेत. ठीक आहे. कळतं का मी काय बोलतोय? तर या टाईप्समध्ये तुम्हाला काय असायचं? केसेस असायचं. आता बघा मी तुम्हाला प्रत्येक टाईप एक्सप्लेन करून देतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक्झाम्पलला बघूया. बट मी पहिले तुम्हाला प्रत्येक टाईप, जेव्हा पण तुम्हाला डिफरन्शिएशन लक्षात ठेवायचं असेल ना, डोक्यात जर डिफरन्शिएशन फिट ठेवायचं असेल ना, तर पहिले ह्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतं तुम्हाला. कारण डेरिव्हेटिव्हचं कंटेंट काय? कारण इम्पॉर्टंट कसं असतं भाऊसाहेब कंटेंटला. तुम्ही बघा कुठल्याही गोष्टी तेवढेच, कुठली गोष्ट बघा ना तुमच्या जनरल लाईफमध्ये आपण इम्पॉर्टंट कशाला देतो? कंटेंटला. जसं की एखादा हा जरी पेन असेल, जसं की आता याला भरपूर सारे ऑप्शन्स असतात. या पेनमध्ये खासियत काय? या पेनमध्ये कंटेंट काय आहे? आपण इम्पॉर्टंट देतो कंटेंटला. त्यामुळे कसं असतं आहे का लेसन जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल, इंटरेस्टने जर करायचं असेल, तर रिव्हिजनमध्ये तुम्हाला जाताना जसं मी तुम्हाला समरी करून देत असतोय, त्या समरीमध्ये सांगितलं होतं ते इम्पॉर्टंट आहे कंटेंटला. का डेरिव्हेटिव्हचं कंटेंट काय आहे, डेरिव्हेटिव्हमध्ये काय काय आहे ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट गोष्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय असते? फंक्शन विथ फंक्शन असेल तर आपण त्याला कंपोजिट फंक्शन बोलतोय. म्हणजे एकाच फंक्शनमध्ये एकापेक्षा जास्त फंक्शन असेल तर कंपोजिट फंक्शन बोलतोय. मग सर ते कसं ओळखायचं मी? जसं की ए दीदी तुझ्याकडे y=f(x) किंवा जाऊ दे याला असं राहू दे, मी तुला एक स्टँडर्ड फॉर्म सांगतो, जनरल फॉर्म y=sin x. हे स्टँडर्ड फंक्शन्स आहे. sin x स्टँडर्ड फंक्शन काय? बिकॉज तुझ्याकडे sin xच्या व्हॅल्यू डिरेक्टली मिळतं. त्या एक्सच्या प्लेसला तू काहीही पुट करू शकतोय, म्हणजे अँगल फॉर्ममध्ये पुट करू शकते, किंवा sin xचं डिफरन्शिएशन तुझ्याकडे डिरेक्टली आहे, म्हणजे तो एक स्टँडर्ड फंक्शन झालं आहे. जर मी जर असं म्हटलं का y=sin e⁻x, मग मला एक सांग, आपल्याकडे साईन करता स्टँडर्ड फॉर्म कुठे आहे? साईन थिटा. साईन एक्स मी साईनचा अँगल हा सिंगल व्हेरिएबलमध्ये असायला पाहिजे, बट इथे एक्सच्या प्लेसला e⁻x आहे, म्हणजे हा साईन पण फंक्शन आहे, e⁻ फंक्शन आहे. मीन्स फंक्शन विथ फंक्शन म्हणजे कंपोजिट फंक्शन झाले. किंवा y= मी असे सुद्धा म्हणू शकतो sin 3x. बघ आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म काय आहे? साईन एक्स, बट इथे एक्सच्या प्लेसला काय दिसतं? 3x म्हणजे कंपोजिट फंक्शन. जसे की y=e⁻7x. आपल्याकडे या सिच्युएशनमध्ये स्टँडर्ड फॉर्म काय? e⁻x, बट एक्सच्या प्लेसला काय दिसतंय ग? 7x म्हणजे पुन्हा कंपोजिट फंक्शन झालं आहे. y= असं म्हणायचं 1/2x + 1. ॲक्च्युली आपल्याकडे इथे मी तुम्हाला सांगतो इथे स्टँडर्ड फॉर्म काय? 1/2x + 1चा म्हणजे 1 व्हेरिएबल 1/x वाला, बट एक्सच्या प्लेसला 2x + 1 दिसतं, म्हणजे पुन्हा कंपोजिट फंक्शन. तर गाईज तुम्हाला कंपोजिट फंक्शन ओळखायच्या अगोदर फंक्शनचे टाईप्स काय असतात हे माहिती गरजेचं आहे. आणि फंक्शनचे टाईप्स हे तुम्हाला टोटल फॉर्म्युलाजमध्ये दिलेले आहे. जर तुम्हाला फॉर्म्युले जर माहीत असेल तर तुम्ही ऑटोमॅटिकली कंपोजिट फंक्शनला ओळखू शकता. ठीक आहे. जसं की y= मी जर म्हणायचं असेल, जसं की √5x + 7. आपल्याकडे √xचं डेरिव्हेटिव्ह आहे, आपल्याकडे कोणाचं डेरिव्हेटिव्ह? √x, बट एक्सच्या प्लेसला 5x - 7 आहे, पुन्हा कंपोजिट फंक्शन. y= असं जर म्हणत असेल तर मी कोसेक ऑफ tan x, बरोबर. आपल्याकडे कोसेक एक्सचं डिफरन्शिएशन आहे, आपल्याकडे कोणाचं डिफरन्शिएशन आहे? कोसेक एक्सचं डिफरन्शिएशन आहे, बट एक्सच्या प्लेसला काय? tan x आहे. मीन इन जनरल फॉर्म फंक्शनच्या व्हेरिएबलच्या प्लेसला आणखी दुसरं कुठलं तरी फंक्शन येत असेल तर त्याला आपण काय बोलतोय? कंपोजिट फंक्शन बोलतोय. जसं की एक फंक्शन आहे तुमचं y=f(x) या स्टँडर्ड फॉर्ममध्ये, बट ह्या एक्सच्या प्लेसला आणखी दुसरं कुठलं फंक्शन असेल, जसं की f(g)(x) असेल तर आपण याला कंपोजिट फंक्शन बोलतोय. भाऊसाहेब इथे 2 फंक्शन आहे, एक f नावाचं फंक्शन आहे, एक g नावाचं फंक्शन आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला 2 फंक्शन दिसतात, म्हणजे फंक्शन विथ फंक्शन आहे, तो कंपोजिट फंक्शन होणार. सो y कशामध्ये एक्सप्रेस केलेला आहे? एक्सच्या. सो डिफरन्शिएट कोणाच्या
रिस्पेक्टमध्ये करायचं एक्सच्या. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स किती झालं dy बाय dx. सेम डिफरन्शिएशन राईट साईडला घ्या d dx ऑफ f ऑफ g ऑफ x होत आहे. ठीक आहे गाईज. नाव याचं डिफरन्शिएशन कसं करायचं. पहिले जो इनिशियल फंक्शन आहे त्याला डिफरन्शिएट करायचं. इनिशियल फंक्शन कोण आहे का दिदी एफ. एफचं डिफरन्शिएशन किती असतं एफ डॅश. आतमधली व्हॅल्यू तशीच असणार एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. बट एक्सच्या प्लेसला जे पण काय त्याला वन टाइम अगेन डिफरन्शिएट करायचं. म्हणजे इथे बघ इथे जर तू जर बघत असेल तर एक्सच्या प्लेसला तुला जी ऑफ एक्स दिसतंय म्हणजे जी ऑफ एक्सचं अगेन डिफरन्शिएशन घ्यायचं ते किती असणार जी डॅश ऑफ एक्स. ठीक आहे. सो असं करायचं असते. जसं की आता आपण इथे बघूया इथे डिफरन्शिएशन्स कसे असेल. आता बघ इथे साइन एक्स आहे. साइन एक्सचं डिफरन्शिएशन हा सिंगल फंक्शन असल्यामुळे डिरेक्टली डेरिव्हेटिव्ह किती तर बाबा कॉस एक्स येतोय. ठीक आहे. सो वाय इक्वल्स टू साइन ई रेस टू पॉवर एक्स याचं डिफरन्शिएशन किती होणार डी वाय बाय डी एक्स. बघ दिदी ते इनिशियल फंक्शन कोण आहे साइन. एक्सच्या प्लेसला ई रेस टू पॉवर एक्स आहे म्हणजे वन टाइम त्याला अगेन डिफरन्शिएट करणार. इनिशियल फंक्शन आहे साइन. साइनचं डिफरन्शिएशन किती असते कॉस. कॉस ई रेस टू पॉवर एक्स इन टू कंपोजिट फंक्शन असल्यामुळे कंपोजिट व्हॅल्यूचं वन टाइम अगेन डिफरन्शिएशन घ्यायचं. कंपोजिट व्हॅल्यू इथे ई रेस टू पॉवर एक्स अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट व्हॅल्यू मीन्स डी एक्स ऑफ ई रेस टू पॉवर एक्स तो किती असणार ई रेस टू पॉवर एक्स. ठीक आहे. सो नाव इथे बघा वाय इक्वल्स टू साइन 3x. इनिशियल फंक्शन कोणतं आहे साइन. एक्सच्या प्लेसला काय दिसतंय 3x. सो अगेन तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट व्हॅल्यू. बट इनिशियली डिफरन्शिएशन कोणाचं घ्यायचं इनिशियल फंक्शनचं. इनिशियल फंक्शन आहे साइन. साइनचं डिफरन्शिएशन असते कॉस मीन्स कॉस 3x इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट व्हॅल्यू. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x ते किती असणार हो तुमचं 3 × 1 म्हणजे 3. ठीक आहे. नाव डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं वाय इक्वल्स टू ई रेस टू पॉवर 7x. सो dy बाय dx इक्वल्स टू ई रेस टू पॉवर 7x. हा कोणासारखा आहे ई रेस टू पॉवर एक्स सारखा आहे. ई रेस टू पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतंय ई रेस टू पॉवर एक्स असतंय. बट एक्सच्या प्लेसला 7x असल्यामुळे 7xचं पुन्हा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे मल्टिप्लाय करून. बट इनिशियल फंक्शन कोणासारखं आहे ई रेस टू पॉवर एक्स. ई रेस टू पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतं ई रेस टू पॉवर एक्स म्हणजे ई रेस टू पॉवर 7xचा डेरिव्हेटिव्ह काय असेल ई रेस टू पॉवर 7x इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x तो किती मिळतो तुम्हाला 7 मिळतोय. नाव इथे बघायचं dy बाय dx काय होणार. इथे हा कोणासारखा दिसतोय का दिदी 1/x सारखा आहे. 1/xचं डेरिव्हेटिव्ह काय असतंय -1/x². बट एक्सच्या प्लेसला 2x + 1 आहे म्हणजे त्याला वन टाइम अगेन डिफरन्शिएट करायचं. ठीक आहे. सो -1 इथे बघायचं एक्सच्या प्लेसला कोण दिसतंय 2x + 1 होल स्क्वेअर इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x + 1. आता बघा 2xचं डेरिव्हेटिव्ह किती होतं 2 कॉन्स्टंट बाहेर. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 कॉन्स्टंट म्हणजे डिफरन्शिएशन 0. सो 2x + 1चं डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 × 1 + 0 म्हणजे झाले 2. ठीक आहे. सो नाव इथे डिफरन्शिएशन काय होतं dy बाय dx इक्वल्स टू. आता बघा इथे काय होणार हा कोणासारखा दिसते √x. √xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/2 √x. बट एक्सच्या प्लेसला कोण आहे 5x - 7 म्हणजे त्याला वन टाइम डिफरन्शिएट करावं लागेल. बट इनिशियली √x सारखा दिसतंय डेरिव्हेटिव्ह किती असणार 1/2 √x. सो 1/2 √5x - 7 अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x - 7. आता बघा 5x 5 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 7 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 मीन्स 5 × 1 - 0 किती झाला तुमचा 5. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं असतं हो कंपोजिट फंक्शनला डिफरन्शिएट करायचं असते. ठीक आहे. सो पहिले आपण प्रत्येक टाईप डिस्कस करून घेऊया नंतर मग पुढलं जम्प करू. ठीक आहे गाईज. सो हे तुम्हाला मी ऑल अबाउट कंपोजिट फंक्शन सांगितलं होतं. ठीक आहे. सो कंपोजिट फंक्शन्सला आता इथे स्टॉप करू. नेक्स्ट काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. आता इनव्हर्स फंक्शन्स तुम्हाला माहिती आहे इनव्हर्स फंक्शन कसे असतात. जसं की वाय इक्वल्स टू साइन इनव्हर्स ऑफ 2x. ठीक आहे. याला डिफरन्शिएट करायचं आहे वाय इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ √1 + x². याला डिफरन्शिएट करायचं आहे. म्हणजे इनव्हर्स फंक्शन्स तुम्हाला दिसतात तो. आणि इनव्हर्स फंक्शनचं डिफरन्शिएशन फार सोपं असतं. जसं की साइन इनव्हर्स ऑफ 2x याला डिफरन्शिएट करायचं असेल. सो अगेन हा कंपोजिट फंक्शन आहे. आपल्याकडे साइन इनव्हर्सचं डेरिव्हेटिव्ह आहे बट एक्सच्या प्लेसला इथे किती गाईज 2x आहे म्हणजे 2xला वन टाइम अगेन डिफरन्शिएट करावं लागेल. साइन इनव्हर्स एक्सचं जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह बघाल तर किती असते -1/√1 - x². सो -1/1 - x². साइन इनव्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती असणार 1/√1 - x². सो 1/√1 - इथे काय तर 2x होल स्क्वेअर अगेन डेरिव्हेटिव्ह पुन्हा येणार इथे 2x येणार. त्याला आपण सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. बट इनव्हर्समध्ये कुठला कंटेंट महत्त्वाचं आहे तो म्हणजे सबस्टिट्यूशन्स मेथड. इनव्हर्स फंक्शन्समध्ये इम्पॉर्टंट गोष्ट कोणती आहे तुमचं सबस्टिट्यूशन्स मेथड. आता सबस्टिट्यूशन मेथडचं एक्झाम्पल आहे की नाही हे कसं ओळखायचं.
त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल, ती गोष्ट म्हणजे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ अल्जेब्रिक फंक्शन असेल तर एक्झाम्पल कोणाचं राहू शकते हो, सबस्टिट्यूशन्स मेथडचं. ठीक आहे. आणि अल्जेब्रिक फंक्शन्समध्ये तुमच्याकडे 3 कॅटेगरीज आहे. त्या कॅटेगरीज कुठल्या, रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ह्या 3 कॅटेगरी महत्त्वाचे आहे. याच्या व्यतिरिक्त आहे तुमच्या कॅटेगरी रूट ऑफ ए प्लस एक्स बाय ए मायनस एक्स किंवा रूट ऑफ किंवा 1 प्लस एक्स स्क्वेअर बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर, 2x बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर, 2x बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. पण ह्या 3 कॅटेगरी सर्वात जास्त महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. सो या 3 कॅटेगरी बरोबर लक्ष ठेवायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं हे लक्षात कसं ठेवायचं, हे असेल तर सबस्टिट्यूशन काय असतं, ए साइन थिटा कॉस थिटा कसं लक्षात ठेवायचं आहे मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. ठीक आहे. ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल तर ए टॅन थिटा ए कॉट थिटा, रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर ए सेक थिटा ए कोसेक थिटा. इथे ट्रिक सांगत नाही आहे तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं, बट मी तुम्हाला आपल्या रेग्युलर बॅचेसमध्ये ट्रिक सांगितले हे लक्षात ठेवायचं गाईज. ठीक आहे. सो हे तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे सबस्टिट्यूशन्स हा जो इन्व्हर्सवाला फॉर्म आहे यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट कोणती आहे, तुमची सबस्टिट्यूशन्स मेथड. ठीक आहे. म्हणजे यावर जास्त एक्झाम्पल यायचे चान्सेस खूप जास्त असतात. ठीक आहे. सो आता सबस्टिट्यूशनचं तुम्हाला एखादं एक्झाम्पल सांगतो मी का सबस्टिट्यूशनचं एक्झाम्पल कसं असणार, बिकॉज आपल्याला सबस्टिट्यूशन्सवर थोडं जास्त भर द्यायचं असतं. कारण एक्झाम्पलमध्ये विचारणारा जर समजा तसे जरी फेमस असलेला टॉपिक आहे सबस्टिट्यूशन्स मेथड. सो गाईज मी तुम्हाला एक सबस्टिट्यूशनचं एक्झाम्पल सांगतो आहे, जसं की y इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 2x बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सो आता हे एक्झाम्पल कसं असेल, तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. तुम्ही डिरेक्टली डिफरन्शिएट करू शकत नाही. का सर डिरेक्टली का डिफरन्शिएट करू शकत नाही, बिकॉज तुम्हाला इथे टॅन इन्व्हर्स दिसतोय, इथे अल्जेब्रिक फंक्शन दिसतोय. म्हणजे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ अल्जेब्रिक फंक्शन असेल तर एक्झाम्पल कशाचं राहू शकते मित्रांनो, सबस्टिट्यूशनचं राहू शकते. मग सबस्टिट्यूशन्समध्ये त्या 3 केसेस आठवायचं, रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, ह्या 3 केस आठवायचं. ठीक आहे. सो 3 पैकी एखादी केस दिसते का, 3 पैकी तुम्हाला इथे एखादी केस दिसते का. सो 3 पैकी एक तुम्हाला इथे केस दिसते. डिनोमिनेटरमध्ये जर बघत असाल तर तुम्हाला रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर दिसतोय या केसचं, बट ही टर्म रूटमध्ये आहे का, नाही आहे. मग हे कोणासारखं दिसते, बाहेर टॅन इन्व्हर्स आहे तर आतमध्ये कोण असायला पाहिजे, एक तर टॅन असायला पाहिजे किंवा त्याचं कपल फंक्शन कॉट असायला पाहिजे. एक डोक्यात गोष्ट फिट ठेवायची, बाहेर टॅन इन्व्हर्स आहे म्हणजे आतमध्ये एक तर टॅन असायला पाहिजे किंवा कॉट असायला पाहिजे, ही गोष्ट डोक्यामध्ये फिट ठेवायची. ठीक आहे. सो इथे टॅन इन्व्हर्स आहे तर आतमध्ये एक तर टॅन असेल किंवा कॉट असेल. मग एक लक्षात घ्याल, मी तुम्हाला सांगितलं होतं की ते 3 तर स्टँडर्ड फॉर्म होते, बट तुम्ही 2x बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर काय पुट करू शकता, 2x बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर काय पुट करू शकता, किंवा 1 मायनस एक्स स्क्वेअर बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर काय पुट करू शकता. या तिन्ही पण केसमध्ये तुम्ही पुट करू शकता x इक्वल्स टू टॅन थिटा. बिकॉज इथे बघा 2 टॅन थिटा बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला होता आहे. 2 टॅन थिटा बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा हा टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला तयार होत आहे. 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला तयार होत आहे. म्हणजे ह्या 3 केसेसमध्ये एक्सच्या प्लेसला तुम्ही काय पुट करू शकता भाऊसाहेब, टॅन थिटा पुट करू शकता. सो इथे बाहेर टॅन इन्व्हर्स आहे तर म्हणजे डोक्यामध्ये हे आलं हो की आतमध्ये टॅन असायला पाहिजे आणि तो कोणासारखा दिसला मला 2x बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर सारखा. आणि मी तुमचे फॉर्म्युले त्या पद्धतीने करून घेतलेले आहे का तुम्हाला पटकन दिसल्याबरोबर ओळखता येईल की इथे काय सबस्टिट्यूट करायचं आहे. 2x बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर हा कोणासारखा दिसतोय तुम्हाला आताच सांगितलं मी. इथे सपोज करा इथे बाहेर फंक्शन आहे टॅन इन्व्हर्स. सपोज करा एक्सच्या प्लेसला टॅन पुट केल्यावर आपल्याला काय मिळतं, इथे बाहेर टॅन इन्व्हर्स आहे ना, तर आपण विचार करूया एक्सच्या प्लेसला जर टॅन पुट केलं तर काय मिळतं. सो दॅट इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सेम असायला पाहिजे. बघा दिदी इथे एक्सच्या प्लेसला मी टॅन पुट करायचा प्रयत्न करतो. 2 टॅन थिटा बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा हा कशाचा फॉर्म्युला तुझा, टॅन 2 थिटा. ठीक आहे. सो मी इथे पुट करणार, कशाला पुट करणार, x इक्वल्स टू टॅन थिटाला. मग सर तुम्ही टॅन का पुट केलं, कारण इथे 2 टॅन थिटा बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा मिळालं मला. म्हणजे तो फॉर्म्युला टॅन 2 थिटाचा म्हणजे इन्व्हर्स फंक्शन आणि त्याच्यासोबतचं असलेलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सेम आहे.
दॅट्स वाय मी एक्सच्या प्लेसला टॅन थिटा पुट करतोय ग, म्हणजे थिटा विल बी इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. गाईज क्लिअर? ही गोष्ट मी अबाव इक्वेशनमध्ये यूज करणार. सो वाय विल बी इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ, इथे किती मिळतंय बघायचं, 2 टॅन थिटा बाय 1 मायनस किती मिळतोय, टॅन स्क्वेअर थिटा. ॲक्च्युली 2 टॅन थिटा बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला तुमचा ओळखीचा आहे. मीन्स टॅन इनवर्स ऑफ हा कुणाचा फॉर्म्युला भाऊसाहेब, टॅन 2 थिटा. बघ दिदी इथे तुझं इनवर्स फंक्शन आणि टिग्नॉमेट्रिक फंक्शन आयडेंटिकल आहे. सो न्यूट्रलाइज केलं तर रिमेनिंग किती राहते, फक्त 2 थिटा. दॅट्स वाय वाय विल बी इक्वल्स टू 2 थिटा. बट थिटा नथिंग बट द टॅन इनवर्स ऑफ एक्स. दॅट मीन्स वाय इक्वल्स टू किती फॉर्म झालं आहे ग, 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. ना याला डिफरन्शिएट करायचं कुणाच्या रिस्पेक्टमध्ये, एक्सच्या. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स किती मिळतं आहे, dy बाय dx विल बी इक्वल्स टू डी dx ऑफ 2 टाइम इथे किती मिळते तुम्हाला, टॅन इनवर्स ऑफ एक्स. 2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, डी dx ऑफ कुणाचं घ्यायचं, टॅन इनवर्स ऑफ एक्स. नाव 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. तुम्हाला माहिती आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. दॅट्स वाय 2/1 प्लस एक्स स्क्वेअर विल बी द रिक्वायर्ड डिफरन्शिएशन. या पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे गाईज, टॉपिक खूप छान आहे. ठीक आहे, मात्र मी तुम्हाला पहिले हेच म्हटलं की तुम्हाला हे सर्व नाव माहिती पाहिजे. जोपर्यंत नाव माहिती नसणार, कंटेंट माहिती नसणार, तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही. ठीक आहे. सो हा होतं तुमचं डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्सवाला पॅटर्न. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन्स. आता हा जो लॉगॅरिथमिक फंक्शन्स आहे हो, हे लॉगॅरिथमिक फंक्शन केव्हा यूज करायचं असते. आता आपलं थर्ड केस आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन. एक लक्षात घ्यायचं, लॉग आपण 3 केसमध्ये यूज करू शकतो. पहिली केस, जर 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त फंक्शनचं प्रोडक्ट असेल तर आपण लॉग घेऊन सॉल्व करू शकतो. जसं की वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स इंटू के ऑफ एक्स. म्हणजे पहिली केस काय, लॉग यूज करायसाठी फंक्शन काय असायला पाहिजे, 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त फंक्शनचं प्रोडक्ट असेल तर लॉग घेऊन सॉल्व करू शकतोय. सेकंड केस होते, जर कोशन फॉर्म आहे, काय बोललो मी, कोशन फॉर्म आहे, बट न्यूमरेटर किंवा डिनोमिनेटरला 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त फंक्शन्स आहे. जसं की वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स बाय जी ऑफ एक्स इंटू के ऑफ एक्स. ठीक आहे. और वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स बाय के ऑफ एक्स. म्हणजे काय असते, जर कोशन फॉर्म आहे, कोशन फॉर्म असून सुद्धा न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटरला 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त फंक्शनचं प्रोडक्ट आहे, त्या सिच्युएशनला आपण लॉग घेऊ शकतोय. आणि थर्ड केस जी आहे हो, थर्ड केस लॉग घ्यायचं काय, जर फंक्शन रेस टू पॉवर फंक्शन्स आहे, जसं की एफ ऑफ एक्स रेस टू पॉवर जी ऑफ एक्स आहे, तर आपण लॉग घेऊन सॉल्व करू शकतोय. जसं की फॉर्म्युलेशनमध्ये बघितलं, व्हेरिएबल रेस टू पॉवर कॉन्स्टंट असेल तर आपण डिरेक्टली डिफरन्शिएट करू शकतोय. कॉन्स्टंट रेस टू पॉवर व्हेरिएबल असेल तरी आपण डिरेक्टली डिफरन्शिएट करू शकतोय. बट फंक्शन रेस टू पॉवर फंक्शन असेल तर आपण डिरेक्टली डिफरन्शिएट करू शकणार नाही. त्या सिच्युएशनला तुम्हाला लॉग घेऊन सॉल्व करायचं आहे. म्हणजे लॉग आपण 3 केसेसमध्ये यूज करू शकतोय. पहिली केस आहे 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रोडक्ट फंक्शनचं प्रोडक्ट असेल तर. सेकंड केस आहे कोशंट आहे हो, बट न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटरला 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त फंक्शन्स आहे. तिसरी केस आहे जर फंक्शन रेस टू पॉवर फंक्शन आहे तर आपण लॉग घेऊन सॉल्व करू शकतोय. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं असतं गाईज, लॉगॅरिथम कुठे यूज करायचं असतं हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो याचे जे एक्झाम्पल्स आहे हे आपण एक्झाम्पल्स घेऊया. तरी पण मी एक तुम्हाला छोटूसं एक्झाम्पल सांगतोय या केसवरचं. ठीक आहे. जसं की वाय इक्वल्स टू एक्स रेस टू पॉवर एक्स आहे, वाय इक्वल्स टू एक्स रेस टू पॉवर एक्स आहे. याला कसं डिफरन्शिएट करायचं, एक्स इज द व्हेरिएबल, वाय इज द अगेन व्हेरिएबल. दॅट मीन्स फंक्शन रेस टू पॉवर फंक्शनवाली केस आहे. सो फंक्शन रेस टू पॉवर फंक्शन आहे तर कसं सॉल्व करायचं असतं, लॉग घेऊन सॉल्व करायचं असतं. म्हणजे कसं लिहायचं मी, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. ठीक आहे. दोन्ही साईडचं लॉग घेतोय. सो दोन्ही साईडचं जर लॉग घ्याल तर काय होतंय भाऊसाहेब, लॉग वाय विल बी इक्वल्स टू लॉग एक्स रेस टू पॉवर एक्स मिळतोय. ॲक्च्युली हा कुठला फॉर्म आहे, लॉग एम रेस टू पॉवर एन. हा कुठला पॅटर्न दिसतंय, लॉग एम रेस टू पॉवर एन. म्हणजे काय असतंय, एन लॉग एम असतोय. पॉवर कुठे येणार, बेसला येणार. सो लॉग वाय विल बी इक्वल्स टू एक्स इंटू किती झालंय का दिदी, लॉग एक्स झालंय. तुला क्वेश्चन काय म्हणतोय, हे असं दिलेलं आहे dy बाय dx
फाइंड आउट करायला सांगितलं आहे. काय करायला सांगितलं आहे? dy/dx फाइंड आउट करायला सांगितलं आहे. म्हणजे तुला कोणाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायचा आहे? एक्सच्या. जो खाली असतो त्याच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायचं आहे. कोण दिसते ते एक्स. सो डिफरन्शिएट कोणाच्या रिस्पेक्टमध्ये करायचं आहे? एक्सच्या. सो कसं लिहायचं मी? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सचं मिनिंग काय असते भाऊसाहेब? ddx ऑफ log y इक्वल्स टू ddx ऑफ x log x. ठीक आहे. नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय विथ रिस्पेक्ट एक्स तुम्हाला माहिती आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय विथ रिस्पेक्ट एक्स, इथे वाय हे डिफरन्शिएट कोणाच्या रिस्पेक्टमध्ये करतोय? एक्सच्या. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय विथ रिस्पेक्ट एक्स किती होते भाऊसाहेब? 1/y dy/dx अकॉर्डिंग टू चेन रूल मी तुम्हाला सांगितलं आहे. नाव इथे एक्स लॉग एक्स आहे. प्रोडक्ट रूल यूज करायचं. काय असतं? फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन मीन्स लॉग एक्स प्लस सेकंड फंक्शन लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स येतोय. ठीक आहे. दॅट्स वाय 1/y dy/dx विल बी, बोल कधी दी, एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 1/x प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 1. हा झाला कॅन्सल. इथे राहिलं 1, इथे राहिलं लॉग एक्स. सो 1 प्लस किती झालं तुझं? लॉग एक्स. दॅट्स वाय dy/dx विल बी इक्वल्स टू, हा जो वाय राईट साईडला घ्यायचा, वाय इंटू 1 प्लस लॉग एक्स. नाव वाय नथिंग बट द एक्स रेज टू पॉवर एक्स 1 प्लस लॉग एक्स. हे झालं तुझं रिक्वायर्ड डिफरन्शिएशन्स. ठीक आहे. या पद्धतीने तुला डिफरन्शिएट करायचं असतं. लॉगचं एक मी तुला लॉगचं एक्झाम्पल सांगितलं आहे, जास्त काही सांगत नाही यामध्ये. ठीक आहे. बिकॉज मला हे टोटल टाईप या व्हिडिओजमध्ये टोटल एक्सप्लेन करून द्यायचं आहे. हो, एक्झाम्पलचं एक मी स्पेशल लेक्चर बनवणार, त्यामध्ये टोटल एक्झाम्पल मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे. बट यामध्ये फक्त तुम्हाला काय करतो आहे मी, तर टोटल टाईप एक्सप्लेन करून देतो आहे. ठीक आहे. एखादं एक्झाम्पल आणि त्यावरचे टाईप्स गाईज. ओके. सो नाव नेक्स्ट, हे लॉगॅरिथम क्लिअर झालं तुमचं. आता काय आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन्स. काय आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन्स तुम्हाला समजतं. इम्प्लिसिट फंक्शन्स तुम्हाला समजतं. सर मग आम्हाला समजलं असतं तर मग आम्ही लेक्चर हे थोडी केलं असतं, काय म्हणतं त्याला, रिव्हिजन लेक्चर थोडी केलं असतं. तर हो बाळा, जरासा सबर कर. मीच तुला सांगतोय का इम्प्लिसिट फंक्शन्स काय असते. अतिशय छान असा टॉपिक आहे इम्प्लिसिट फंक्शनचा. जस्ट अ मुमेंट. खूप कंटिन्यू बोलणं झालं ना, त्यामुळे पाणी पित होतो. सो इम्प्लिसिट फंक्शनच्या अगोदर तुम्हाला एक्सप्लिसिट फंक्शन काय असतं हे माहीत असणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला एक्सप्लिसिट फंक्शन खूप चांगल्या प्रकारे याच्या अगोदर एक्सप्लेन करून दिलेलं आहे. ठीक आहे. आता मला एक सांगायचं, एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय असते हो. जसं की आता आपण जे पण काही फंक्शन बघितले, y इक्वल्स टू f(x), हे फंक्शन इम्प्लिसिट आहे का एक्सप्लिसिट आहे? एक्सप्लिसिट. बिकॉज एक्सप्रेस y इज एक्सप्रेस इन टर्म ऑफ x. दॅट मीन्स हा काय झालेला आहे? एक्सप्लिसिट फंक्शन. हा काय झाला तुमचा? एक्सप्लिसिट फंक्शन एक्सप्रेस केलेला आहे, म्हणजे काय झालेलं आहे? एक्सप्लिसिट फंक्शन्स. ठीक आहे. म्हणजे इथे y इक्वल्स टू f(x), वेअर x काय असायचं रे बाबा? इंडिपेंडंट व्हेरिएबल. y काय असायचा? डिपेंडंट व्हेरिएबल. x काय असायचं? इंडिपेंडंट व्हेरिएबल. y काय असायचं? डिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे y हा डिपेंड होता ना x वर, x काय असायचं? इंडिपेंडंट. जशी जशी x ची व्हॅल्यू चेंज होईल तशी y ची पण व्हॅल्यू चेंज होणार. जसं की y इक्वल्स टू साइन एक्स एक फंक्शन आहे. जशी जशी x ची व्हॅल्यू चेंज झाली y ची व्हॅल्यू, x 0 असेल तर तुमचा y किती मिळतं हो? साइन 0 0. x तुमचा π/3 असेल तर y किती मिळतोय तुम्हाला? जसं की इथे √3/2. बरोबर. जसं जसं तुमचा x चेंज होत आहे तसं तसं y पण चेंज होत आहे. ठीक आहे. कळलं का? म्हणजे xला स्वतःच्या व्हॅल्यू असणार म्हणजे, आणि yला काय असेल? टोटल डिपेंड असणार कशावर? या xच्या. हा झाला एक्सप्लिसिट, बिकॉज आपण एक्सप्रेस करत होतो. सर मग इम्प्लिसिट फंक्शन कसं असतंय? जर XYच्या टर्म सोबत असेल आणि राईट साईडला कॉन्स्टंट असेल तर तो झाला तुमचा इम्प्लिसिट फंक्शन. एक्सप्रेस करत असेल तर एक्सप्लिसिट फंक्शन, इम्प्रेस करत असेल तर इम्प्लिसिट फंक्शन. ठीक आहे. बघा XY सोबत होत आहे, XY सोबत होत आहे म्हणजे काय झालं इथे तुमचा इम्प्लिसिट फंक्शन. ठीक आहे. आता इम्प्लिसिट फंक्शनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय हे इम्प्लिसिट फंक्शन कसं सॉल्व्ह करायचं असतं. इम्प्लिसिट फंक्शन अतिशय छान टॉपिक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला ओळखायला कसं, सर मग आम्ही ओळखायचं कसं इम्प्लिसिट फंक्शन आहे की नाही आहे? तुम्हाला एका साईडलाच XYच्या टर्म दिसतंय, एका साईडला कॉन्स्टंट दिसतोय, तर तो काय असतो? इम्प्लिसिट फंक्शन असतं. जसं की फॉर एक्झाम्पल जर बघायचं असेल, इफ x sin y plus y sin x equals to 0, find dy/dx.
बघा भाऊसाहेब, इथे तुम्हाला काय दिसतंय, एक्स वायच्या टर्मसोबत दिसतं. इथे काय दिसतंय, एक्स वायच्या टर्मसोबत दिसतं. म्हणजे हे फंक्शन कोणतं होतं तुमचं, इम्प्लिसिट. फाइंड आउट करायचं आहे dy बाय डेस. डोक्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची का dy बाय डेस काढायचं आहे म्हणजे तुम्हाला एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायचं आहे. सो गाईज पहिले जे पण काही दिले तुम्ही लिहायचं. गिवन काय दिसतंय, एक्स साईन वाय प्लस वाय साईन एक्स इक्वल्स टू 0. dy बाय डेस करायचं आहे म्हणजे डिफरन्शिएट करायचं आहे कोणाच्या रिस्पेक्टमध्ये, एक्सच्या रिस्पेक्टमध्ये. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी डी एक्स ऑफ एक्स साईन वाय प्लस वाय साईन एक्स इक्वल्स टू 0. आता हा मूर्खपणा करायचं नाही का डी डी एक्स ऑफ 0 ना बाबा ना, कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ 0 0 जो असतो त्याला माहिती आहे का गावरानी पद्धत म्हणते लिहायची. बट स्टँडर्ड मेंटेन करावं लागतं. जरी मी तुम्हाला स्टँडर्ड दिसत नसेल बिकॉज व्हिडिओ बनवावं लागतं. खूप सारे व्हिडिओ असतात दिवसभरातून, पागल होऊन जातो. तिच्यात तुम्ही बाहेरचं बघा, फॅन बंद आहे. महत्त्वाचं म्हणजे फॅन बंद आहे आणि सकाळचे जवळपास 8 वाजलेले आहे. जवळपास मी तुमचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ साधारणतः 7 वाजता सुरू केला आहे, सकाळचे 8 वाजलेले आहे. तरी पण तुम्हाला बाहेरचा एवढा आवाज येतो आहे कारण व्हिडिओ बनवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही गाईज. ठीक आहे, असे मला दिवसभरातून 7-8 व्हिडिओ बनवायचे असतात. सो यू कॅन अंडरस्टँड माझ्यावर काय बीतत असणार. व्हिडिओ बनवा, एडिट करा, अपलोड करा. सो गाईज नथिंग बट सो फोकस ऑन आवर कन्सेप्ट. इट इज नन ऑफ युअर बिझनेस. युअर बिझनेस इज टू कॉन्सन्ट्रेट ऑन दी कन्सेप्ट, टू ग्रो युअर कन्सेप्ट नॉलेज. ठीक आहे. सो गाईज सो बघायचं इथे डेरिव्हेटिव्ह सम ऑफ 2 फंक्शन्स आहे. इथे आपण काय करणार, दोन्ही पण फंक्शनला डेरिव्हेटिव्ह सेपरेट कराल. सो डी डी एक्स ऑफ एक्स साईन वाय प्लस डी डी एक्स ऑफ वाय साईन एक्स इक्वल्स टू 0. नाउ यूज युअर प्रोडक्ट रूल बिकॉज प्रोडक्ट ऑफ 2 फंक्शन्स. सो एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन वाय प्लस सेकंड फंक्शन साईन वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स येतो आहे प्लस अगेन यूज युअर प्रोडक्ट रूल वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स प्लस साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय नथिंग बट द dy बाय डेस. गाइज नाउ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो फर्स्ट बघा इथे वाय हे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. सो साइन वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती होतं का दीदी, कॉस वाय dy बाय डेस अकॉर्डिंग टू चेन रूल. नाउ साइन वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू x1 प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स किती झाले, कॉस एक्स प्लस इथे किती मिळेल तुला, साइन एक्स dy बाय dx इक्वल्स टू 0. फाइंड आउट काय करायचं आहे, dy बाय dx. ज्या dy बाय dxच्या टर्म इथे ठेव, बाकी सब राईट साईडला घेऊन चल. म्हणजे ह्या 2 टर्म आपल्याला राईट साईडला घेऊन जायचं आहे. म्हणजे काय होणार, मायनस होऊन जाईल. लेफ्ट साईडला कोण राहिलं का दिदी, एक्स कॉस वाय dy बाय dx प्लस बघा आणखी कोण राहिलं आहे, साइन एक्स dy बाय dx. ह्या जर टर्म राईट साईडला घेतलं तर मायनस ऑफ, कारण 2 टर्म आहे डिरेक्टली एक्स कॉमन साईन देतो, मायनस ऑफ साइन वाय प्लस वाय कॉस एक्स. ठीक आहे, या 2 टर्म राईट साईडला. इथे काय करायचं, dy बाय dxला कॉमन काढायचं. किती राहतं, एक्स कॉस वाय प्लस साइन एक्स इक्वल्स टू मायनस ऑफ साइन वाय प्लस इथे काय आहे वाय कॉस एक्स. ठीक आहे, ही जर टर्म तुम्ही राईट साईडला म्हणजे डिनोमिनेटरला घेतली तर तुम्हाला काय मिळते हो, रिक्वायर्ड dy बाय dx मिळते. गाईज इज इट विजिबल, गाईज इज इट विजिबल. सो ओके, जस्ट कन्सिडर दॅट मोमेंट. ओके गाईज, सो जस्ट अ मोमेंट, आय एम सो इट विल बी हेक्टिक्स, सो लेट इट बी. सो या टाईपने तुम्हाला काय करायचं असते, हा जो आहे तुमचा, हा जो पॅटर्न आहे तुमचा इम्प्लिसिट फंक्शनचा. ठीक आहे, हा इम्प्लिसिट फंक्शन झाले. नेक्स्ट आहे पॅरामेट्रिक फंक्शन. प्यारा प्यारा नन्नासा प्यारासा मुन्नासा प्यारा. ठीक आहे, पॅरामेट्रिक फंक्शन. आता तुम्हाला समजू शकतंय की पॅरामेट्रिक फंक्शन कसं असतंय. ठीक आहे, खूप छान असा टॉपिक आहे रे बाबा पॅरामेट्रिक फंक्शन्स. आणि तुम्हाला माहिती आहे की मी डेरिव्हेटिव्हवर किती एक्झाम्पल घेतलं आहे, 350. आपला रेकॉर्ड आहे, सबसे बडा रेकॉर्ड है भैया. अपन पढ़ाते इतना की छीन छीन के कोई छुट्टा ही नाही. तसं असतं का, मजा येतं. 350 एक्झाम्पल फक्त मी शिकवले, तुम्ही किती केले हे लक्षात घ्या. म्हणजे आपले जे एक्झाम्पल शिकले आपण 500 ते 600 एक्झाम्पल फक्त डेरिव्हेटिव्हचे शिकलेलं आहे. ओके, चलो नेक्स्ट.
इसलिए तो बोलता डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन. अरे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन म्हणूनच आपण 1000 ते 1200 एक्झाम्पल शिकतो आहे 2 लेसनचीच एक्झाम्पलकडे. सर मग तुम्हाला वेळ कसा मिळतो? वेळ म्हणजे संडेला 2 तास सुट्टी कधी असते ना, माणूस बिमार पडत ना काही ना काही ना काही, सुट्टीच नसते ना. घे ना मग बाबू, बाई परेशान होऊन जाते पण मास्तर परेशान नाही होत. चल घे. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. सो पॅरामेट्रिक, आता तुम्हाला माहिती आहे पॅरामीटर काय असते. तुम्ही पॅरामीटर नावाची गोष्ट खूप बघितलेली आहे. सो आता मॅथमॅटिकली काय असेल पॅरामेट्रिक फंक्शन्समध्ये, जर 2 फंक्शन्स सेम व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेले असेल तर त्याला आपण पॅरामेट्रिक फंक्शन बोलतो आहे. जसं की 2 फंक्शन आहे, y इक्वल्स टू एफ ऑफ थीटा अँड एक्स इक्वल्स टू जी ऑफ थीटा. ठीक आहे, दोन्ही फंक्शन्स बघा y आणि x हे दोन्ही पण फंक्शन कशामध्ये एक्सप्रेस केलेलं आपण थीटामध्ये. थीटा इज द कॉमन व्हेरिएबल सेम व्हेरिएबल, दॅट्स वाय थीटा नोन ॲज द पॅरामीटर. आणि या ठिकाणी तुम्हाला काय फाइंड आउट करायचं असते हो, फाइंड करायचं असते तुम्हाला dy बाय dx. काय करायचं असते तुम्हाला फाइंड आउट dy बाय dx. मग या सिच्युएशनला dy बाय dx कसं काढायचं? सर आपण डिरेक्टली dy बाय dx काढू शकतो का? ना बाबा नाही, डिरेक्टली dy बाय dx नाही काढू शकत. yला थीटाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करू शकतोय, म्हणजे dy बाय डी थीटा विल बी इक्वल्स टू एफ डॅश ऑफ थीटा. ठीक आहे, एक्सला थीटाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करू शकतो, dx बाय डी थीटा विल बी इक्वल्स टू जी डॅश ऑफ थीटा. हे रिप्रेझेंटेशन्स आहे तुम्हाला माहिती आहे. आता dy बाय dx जर काढायचं असेल तर dy सोबत कोण करस्पॉन्डन्स आहे हो? dy बाय डी थीटा. आणि dx सोबत कोण रिलेटेड दिसतंय? dx बाय डी थीटा. बघ दीदी, दोघांची बेस सेम आहे, कॅन्सल केलं तर तुला dy बाय dxच मिळतं. म्हणजे हा झाला पॅरामेट्रिक फंक्शन. म्हणजे पॅरामेट्रिक फंक्शन्सला कसं ओळखायचं? 2 फंक्शन असेल, दोन्ही पण फंक्शन सेम व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेलं असतात, त्याला आपण बोलतो पॅरामेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे, आणि पॅरामेट्रिक फंक्शनला कसं डिफरन्शिएट करायचं? तुमचा पॅरामीटर कोण आहे त्याला बघायचं, त्याच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायचं, या फॉर्ममध्ये फॉर्म्युलेशन करायचं. फॉर एक्झाम्पल जर बघायचं असेल, जसं की फॉर एक्झाम्पल इफ एक्स इक्वल्स टू 80² अँड वाय इक्वल्स टू ट्वाईस 80 फाइंड dy बाय dx. ठीक आहे, सो बघा तुम्हाला काय करायचं आहे, एक्स बघ टीमध्ये एक्सप्रेस केला आहे, वाय बघ रे टीमध्ये एक्सप्रेस केला आहे, म्हणजे टी काय झाला पॅरामीटर. फाइंड काय करायचं आहे? dy बाय dx. बट पहिले आपण एकेकाला घेऊ साईडला. चल बघ पहिले एक्सला घ्यायचं, एक्स इक्वल्स टू 80². एक्स इज द फंक्शन ऑफ टी, दॅट्स वाय डिफरन्शिएट कोणाच्या रिस्पेक्टमध्ये? टीच्या रिस्पेक्टमध्ये. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टीला कसं लिहायचं? डी डी टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टीला कसं लिहायचं? डी डी टी ऑफ एक्स इक्वल्स टू डी डी टी ऑफ 80². डी डी टी ऑफ एक्स म्हणजे किती झालं ग? dx बाय डी टी. भाऊसाहेब ए कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ t² विथ रिस्पेक्ट टू टी 2t होतं, म्हणजे किती मिळालं? ट्वाईस 80 मिळालं. गाईस क्लिअर ना? आता वायला कन्सिडरेशनमध्ये घेतो. अल्सो y इक्वल्स टू किती आहे तुमचा? ट्वाईस 80. y इज द फंक्शन ऑफ टी, दॅट्स वाय डिफरन्शिएट कोणाच्या रिस्पेक्टमध्ये करायचं मी? टीच्या रिस्पेक्टमध्ये. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. सो डी डी टी ऑफ y इक्वल्स टू डी डी टी ऑफ ट्वाईस 80. नाव इथे काय झालं तुमचं? dy बाय डी टी. ट्वाईस ए कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू t1, म्हणजे आन्सर झालं तुमचं ट्वाईस ए. काढायचं काय ग? dy बाय dx. भाऊसाहेब नाव dy बाय dx. नाव dy सोबत कोण को रिलेटेड दिसते? चला बघा, ट्वाईस ए. dx सोबत कोण रिलेटेड? सॉरी इथे लिहितो मी पहिले. dy बाय dx म्हणजे कसं लिहायचं? dy बाय डी टी बाय dx सोबत कोण दिसतंय? dx बाय डी टी. बोल का दिदी, dy बाय डी टीची व्हॅल्यू किती आहे? ट्वाईस ए. भाऊसाहेब dx बाय डी टी किती आहे हो? ट्वाईस 80. हा उडाला रे, म्हणजे कोण राहिलाय? 1/t. हे झालं तुझं dy बाय dx. याला बोलायचं असतं तुझा पॅरामेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे, सो हे काय होतं? ऑल अबाउट दी पॅरामेट्रिक फंक्शन्स. नेक्स्ट आहे तुमचं बघायचं इथे. नेक्स्ट काय दिसतंय? डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन. म्हणजे एका फंक्शनला दुसऱ्या फंक्शनच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करा, असं त्याचं मिनिंग आहे. अगदी सोपा टॉपिक आहे, काही एवढं नाही आहे त्यामध्ये. आणि सर्वात इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे भाऊसाहेब, तो म्हणजे कोणता आहे तुमचा टॉपिक? कंपोजिट फंक्शन. ज्याला कंपोजिट फंक्शन आलं त्याला बाकीचं डेरिव्हेटिव्ह खूप पानसट वाटतं, त्यांना एवढं काही वाटतच नाही. पण तुम्हाला सुरुवातीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कंपोजिट फंक्शन्स येणं फार महत्त्वाचं आहे. ज्याला कंपोजिट फंक्शन येत नाही, नाहीतर मग ज्याला आलं त्याची फार चांगली गोष्ट, ज्याला नाही आलं मग बसा बोंबलत. आता बघा का डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर कसं असते? जसं की एक फंक्शन्स आहे, त्या एका फंक्शनला सेकंड फंक्शनच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायचं असतं.
फॉर एक्झाम्पल जर बघायचं असेल, डिफरन्शिएट एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू 3⁻x. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, एक्स क्यूबला 3⁻x ने डिफरन्शिएट करायचं आहे. सो आपण फर्स्ट जे फंक्शन आहे का दिदी त्याला आपण यू म्हणूया. ठीक आहे, सो लेट यू इक्वल्स टू एक्स क्यूब. ठीक आहे, सेकंड जे फंक्शन्स आहे व्ही आहे ती कुठलं आहे 3⁻x. म्हणजे आपल्याला एक्स क्यूबला 3⁻xच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायचं होतं. आता बघ एक्स क्यूब म्हणजे काय झालं यू आणि 3⁻x म्हणजे झाला व्ही. याचं मिनिंग काय झालं तुला, डिफरन्शिएट यू विथ रिस्पेक्ट टू व्ही. म्हणजे तुला फाइंड आउट काय करायचं बघ, टू फाइंड काय फाइंड आउट करायचं तुला, डिफरन्शिएशन ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही म्हणजे du/dv तुला फाइंड आउट करायचं आहे. बरोबर. आता एक्स क्यूबला आपण यू बोललो होतं आहे, 3⁻xला पण व्ही बोललो होते. ठीक आहे, म्हणजे डिफरन्शिएट यू विथ रिस्पेक्ट टू म्हणजे तुला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, du/dv. सो पुन्हा यू इज द फंक्शन ऑफ एक्स, व्ही इज द फंक्शन ऑफ एक्स. सो पॅरामेट्रिक फॉर्म झालेलं आहे. पुन्हा तेच गोष्ट करायचं आहे. सो नाव यू इक्वल्स टू किती होतं एक्स क्यूब. सो यू इज द फंक्शन ऑफ एक्स. सो डिफरन्शिएट करायचं कोणाच्या रिस्पेक्टमध्ये, एक्सच्या. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला बोलायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dx ऑफ यू. सेम डिफरन्शिएशन राईट साईडला dx ऑफ किती येतं एक्स क्यूब येतो आहे. बरोबर. सो du/dx विल बी इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू एक्स किती झालं तुझं 3x². कळलं का. ठीक आहे. सो नाव आता कोणाला घेतो, व्हीला घेतो कन्सिडरेशनमध्ये. ऑल्सो व्ही इक्वल्स टू 3⁻x. व्ही इज द अगेन फंक्शन ऑफ एक्स. सो डिफरन्शिएट कोणाच्या रिस्पेक्टमध्ये एक्सच्या. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो ddx ऑफ व्ही विल बी इक्वल्स टू ddx ऑफ 3⁻x. दॅट्स वाय dv/dx विल बी इक्वल्स टू 3⁻x log 3 झालेल्या वेळांनो. कळलं का. a⁻x डिफरन्शिएशन a⁻x log आहे. ठीक आहे. सो du/dx आहे, dv/dx आहे, काढायचं काय तुम्हाला du/dv. सो नाव du/dv इक्वल्स टू मला एक सांगायचं, du इज को रिलेटेड विथ du/dx. नाव dvचं ठिकाणी काय लिहायचं dv/dx. बोल का तिथे du/dx किती आहे तुझा 3x². भाऊसाहेब dv/dx किती काढलं तुम्ही 3⁻x log 3. संपलं एक्झाम्पल. आहे का काही कठीण, काही कठीण नाही आहे. ठीक आहे, हा टोटली बेस्ड आहे पॅरामेट्रिकवर. आणि लास्ट आहे तुमचं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे फर्स्ट ऑर्डर डिफरन्शिएशन. आतापर्यंत जे पण काही होतं dy/dxला पण फर्स्ट ऑर्डर डिफरन्शिएशन बोलायचो ना. याच्या पुढे जर बघाल तर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d2y/dx², त्यानंतर d3y/dx². बट आपल्याला 12पर्यंत d2y/dx² सेकंड ऑर्डर डिफरन्शिएशनच आहे. नंतर तुम्हाला येतं nth ऑर्डर डिफरन्शिएशन जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला किंवा BScला ग्रॅज्युएशनला जाल तेव्हा. ठीक आहे गाईज. सो तर एक तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो आहे सेकंड ऑर्डर डिफरन्शिएशनवरचं बेस्ड. तर सेकंड ऑर्डर डिफरन्शिएशन्समध्ये तुम्हाला प्रूफसुद्धा विचारतात की मोस्टली फेमस जो पार्ट आहे सेकंड ऑर्डर डिफरन्शिएशनवरचा तो प्रूफच आहे. हो तो तुमचं प्रूफ्सच आहे. ठीक आहे, मोस्टली प्रूफवर भर असतं आहे. जेव्हा सेकंड ऑर्डर डिफरन्शिएशनची गोष्ट असतं ना तेव्हा मोस्टली तुमची प्रूफवर भर असतं. ठीक आहे. सो थोडंसं त्यावर जर असं लक्ष ठेवायचं, कॉन्सन्ट्रेट. यावरचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो आहे. एक्झाम्पल जस्ट अ सेकंड, आय हॅव टू ॲडजस्ट द कॅमेरा. जस्ट अ सेकंड गाईज. ओके फाईन. जस्ट ओनली ओके. सो बघायचं इथे तुम्हाला प्रूफ काय म्हणतो आहे, y = e⁻m tan inverse शो करायचं आहे 1+x² d2y/dx² + 2x - m = 0. इथे बघा तुम्हाला d2y/dx² दिसतंय म्हणजे सेकंड ऑर्डर डिफरन्शिएशन. सो 2 टाइम डिफरन्शिएट करायचं. पहिले गिवन काय हे बघायचं, y = e⁻m tan inverse x. d2y/dx² काढायचं म्हणजे तुम्हाला 2 टाइम डिफरन्शिएट करायचं. ही तर आयडिया क्लिअर झाली आहे. सो पहिला आपण फर्स्ट ऑर्डर डिफरन्शिएशन काढून घेऊया. काय म्हणायचं इथे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय झालं आहे, dy/dx विल बी इक्वल्स टू ddx ऑफ e⁻m tan inverse ऑफ एक्स. आता बघायचं हा कोणासारखा दिसतोय तुम्हाला,
हा e⁻x सारखा दिसतोय, बट एक्सच्या प्लेसला m tan इनवर्स x आहे, म्हणजे त्याला वन टाईम अगेन डिफरन्शिएट करावं लागेल. ठीक आहे. सो dy/dx e⁻x e⁻x, सो m tan इनवर्स x, एक्सच्या प्लेसला m tan इनवर्स x आहे म्हणजे वन टाईम अगेन डिफरन्शिएट करायचं ddx ऑफ m tan इनवर्स x. गाइस क्लिअर थिंग. ठीक आहे. सो dy/dx विल बी इक्वल्स टू e⁻m tan इनवर्स ऑफ x इंटू m कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x विथ रिस्पेक्ट टू x 1/1 + x². गाइस क्लिअर. ठीक आहे. आता बघा d2y/dx स्क्वेअर सोबत कोण पाहिजे तुम्हाला 1 + x², म्हणजे dy/dx सोबत सुद्धा कोण असायला पाहिजे 1 + x². सो इथे या जर एक्सप्रेशनमध्ये बघाल तर 1 + x² तुम्हाला राईट साईडला दिसतोय, ही टर्म तुम्हाला लेफ्ट साईडला घ्यावं लागेल. म्हणजे काय झालं 1 + x², इथे काय होते dy/dx इक्वल्स टू बघा तिथे e⁻m tan इनवर्स ऑफ x इंटू काय दिसते तुला m दिसतोय, म्हणजे किंवा याला कसं लिहिता येईल आपल्याला m इंटू e⁻m tan इनवर्स ऑफ x. आता बघायचं e⁻m tan इनवर्स x नथिंग बट द y, सो याला कसं लिहिता येतं m इंटू y. ॲक्च्युली एक लक्षात घ्याल इथे 1 + x² dy/dx तुम्हाला काय पाहिजे 1 + x² d2y/dx², म्हणजे वन टाईम अगेन डिफरन्शिएट करावं लागेल. सो कसं लिहिता येईल तुम्हाला अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय फॉर्म होतोय अगेन डिफरन्शिएट. बघा प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन, प्रोडक्ट यूज करायचं. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मीन्स 1 + x². नाउ m कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू dy/dx. गाइस डेरिव्हेटिव्ह कॅरी आउट करणं स्टार्ट करा. 1 + x² डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx विथ रिस्पेक्ट टू x किती झालं का दीदी d2y/dx² प्लस dy/dx इंटू 1 + x² डेरिव्हेटिव्ह, 1चं डेरिव्हेटिव्ह 0, x² डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x इक्वल्स टू m dy/dx. बट तुम्हाला प्रूफ काय पाहिजे ट्वाइस x - m dy/dx इक्वल्स टू 0, म्हणजे ही टर्म तुम्हाला लेफ्ट साईडला घ्यायची आहे. सो 1 + x² इथे काय मिळालं तुम्हाला d2y/dx² प्लस इथे बघ बाई इथे किती झालं ट्वाइस x इंटू dy/dx. ही टर्म तू लेफ्ट साईडला घेतली म्हणजे -m dy/dx इक्वल्स टू 0. ह्या टू टर्ममधून कॉमन कोण निघतं आहे dy/dx. दॅट्स वाय 1 + x² d2y/dx² प्लस dy/dx कॉमन काढलं तर ट्वाइस x - m dy/dx इक्वल्स टू 0. हे असेल तुमचं रिक्वायर्ड प्रूफ. चला बघून घ्या. दिसलं का. ठीक आहे. या टाईप्समध्ये सर्व तुमचं डेरिव्हेटिव्ह होत आहे. या लेक्चरला या व्हिडिओ लेक्चरला मी तुम्हाला ऑल टाईप्स हे एक्सप्लेन करून दिले आहे, कसे सॉल्व करायचे, कसं लक्षात ठेवायचं. बट याची जी एक्झाम्पल्स आहे रिव्हिजन एक लेक्चर आपण पुन्हा एक्झाम्पल्सचं घेऊया. त्यामध्ये मी तुम्हाला जे कठीण एक्झाम्पल्स आहे जे तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायला डिफिकल्ट जातात ते एक्झाम्पल मी तुम्हाला बोर्डवर एक्सप्लेन करून देईल. तर याच्यानंतरचं जे लेक्चर येणार गाईज तुम्हाला ते लेक्चर कशाचं असेल एक्झाम्पल बेस्ड असेल. कारण माझे स्टेट बोर्डला जे मी स्टेट बोर्डला एक्झाम्पल घेतलं आहे ते 350 एक्झाम्पल 350 एक्झाम्पल बोर्डवर शिकवले आहे. नियर अबाउट 150 to 200 एक्झाम्पल मुलांना होमवर्क ॲज अ असाइनमेंट दिलेलं आहे. सो माय पॉईंट ऑफ व्ह्यू 500 ते 550 एक्झाम्पल म्हणजे असं जर बघत असाल तर आपल्याकडे कशाचे एक्झाम्पल आहे म्हणजे जवळपास खूप असा मोठा आहे आपल्याकडे स्पॅन जो आहे तो होमवर्क असाइनमेंट असा पकडला तर भरपूर मोठा स्पॅन आहे. आय थिंक आय डोंट रिमेंबर तरी पण मी तुम्हाला सांगतो 550-700 या दरम्यान आहे. भरपूर मोठा स्पॅन आहे आपण घेतलेला. तर त्यामुळे तुमचं होपसो डेरिव्हेटिव्ह खूप चांगला आहेच. त्यामुळे सो याच्यानंतरच्या लेक्चरला आपण काय करूया एक्झाम्पल बघूया. टिल देन हे खूप छान प्रकारे एक तुम्ही प्रिपेअर करून घ्या. टॉपिक खूप छान आहे. ठीक आहे. सो गाइज टिल देन अपना ख्याल रखना. थैंक यू सो मच.